साहित्य उत्सव. कर्मकांड विरहित कर्मयोगाची शिकवण देते ते व्रत म्हणजे एकादशी व्रत. नमस्कार, मी मनोज आणि मी रेश्मा. दर पंधरवाड्याला येणाऱ्या एकादशीचे औचित्य साधून आपण ऐकत आहोत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगांचे सुश्राव्य अभिवाचन आणि त्यावरील रसभरीत भाष्य. एकादशी विशेष तुका म्हणे सादर करते मनोज आहेर, रेश्मा मोरे. तांत्रिक सहाय्य हर्षदा गायकवाड, विशाल गांगर्डे. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. आज आपण ऐकणार आहोत मालिकेतील भाग 7. रामकृष्ण हरी. आज अश्विन मासातल्या कृष्ण पक्षातली रमा एकादशी. ब्रह्मवैवर्त पुराणात या एकादशी व्रताबाबत अनेक कथा सापडतात. पण प्रत्येक कथेचा अर्थ हाच की या एकादशीचं व्रत केलं तर शाश्वत सुखाची अनुभूती मानवाला होते. मानवाच्या अवतीभोवती सगळं काही नश्वर आहे. त्याचा जन्मच मुळात नश्वर युगात झालेला. तो जे काही करतो, जे काही भोगतो ते सगळं काही क्षणिक असतं. ज्या ज्या सुखांचा तो उपभोग घेतो ती सगळी सुख सुद्धा क्षणभंगूरच असतात. पण तरी सुद्धा काही माणसं या भौतिक सुखात अकंठ बुडून जातात. परंतु या भौतिक सुखांच्या पलीकडे परमानंद नावाची एक गोष्ट या ब्रह्मांडात आहे. ती जर प्राप्त करायची असेल तर अतिशय निर्मळ मनाने, शुद्ध अंतःकरणाने हे एकादशी व्रत करावं. आपलं चित्त, आपलं मन, आपलं कर्म, आपली वृत्ती ही जर विशुद्ध असेल, प्रामाणिक असेल, दृष्टिकोन स्वच्छ असेल तर आपण परमात्म्याशी एकरूप होतो. आणि तेव्हा मिळणारं सुख हे खरं शाश्वत सुख असतं, ज्याचा कधीही नाश होऊ शकत नाही. स्वर्ग सुखाच्या अभिलाषेने काही माणसं कर्मकांड करतात. परंतु या कर्मकांडांपलीकडे हे एकादशी व्रत शुद्ध अंतःकरणाची, निर्मळ भक्तीची मागणी करतं, ज्या योगे शाश्वत सुखाचा अनुभव प्रत्येकाला घेता येईल. श्रोते हो, या शुभ प्रसंगी ऐकूयात, समजून घेऊयात संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी रचलेला भक्ती मार्गाच्या पाऊलखुणा दाखवणारा 6 चरणांचा हा अभंग. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. चरणरज वंदू सेऊ उष्टावळी, पूर्वकर्माची होळी करून सांडू. अमूप हे गाठी बांधू भांडवल, अनाथा विठ्ठल आम्हा जोगा. अवघे होती लाभ एक या चिंतने, नामसंकीर्तने गोविंदाच्या. जन्म मरणाच्या खुंटतील खेपा, होईल हा सोपा सिद्ध पंथ. तुका म्हणे घालू जीवपणा चिरा, जाऊ त्या माहेरा निजाचिया. प्रबोधनाचा मार्ग सुचवणारे तुकारामांचे अभंग माणसाला सहवास, संस्कार आणि सत्संग या बाबतीत मोलाची शिकवण देतात. आजकाल तरुण मुलांबद्दल आपण अगदी हमखासपणे बोलत असतो. तरुण मुलांची ध्येय, त्यांची वाटचाल आणि त्यांनी आयुष्यात एकंदरीत प्राप्त केलेल्या गोष्टी या सगळ्यांचं मूल्यमापन करताना आपली ही तरुण पिढी नेमकी आदर्श कुणाला मानते, त्यांचं रोल मॉडेल काय हे आपण बघायला हवं. पेपरात एखाद्या तरुणाची बातमी छापून येते. त्याने भाईगिरी करून शस्त्र आणि शक्तीच्या जोरावर
कुणाशी तरी दिलेला लढा तरुणांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा ठरतो आणि मग त्याला हिरो मानून अनेक तरुण याच आपल्या न पाहिलेल्या मित्राच्या मागे भाईगिरी करत निघतात, किमान तशा शैलीनं जगायला पाहतात आणि अखेर कळत न कळत गुन्हेगारीच्या मार्गाकडे त्यांची वाटचाल सुरू होते। आदर्श चुकीचा निवडल्यामुळे या तरुणांची झालेली ही गच्छंती किंवा अधोगती संपूर्ण एक पिढी बर्बाद करायला पुरेशी असते। म्हणूनच तुकाराम महाराजांच्या अभंगात संतांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा जो संदेश दिला आहे तो आपण कसे आदर्श निवडावेत याबद्दलचे मार्गदर्शन आहे। संतांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणे म्हणजे ज्या आदर्शांमुळे समाज, राष्ट्र, धर्म यांची बांधणी होते, एक सुव्यवस्थित असा मार्ग निश्चित होतो, ज्यातून अखेरीस मानवी कल्याण प्राप्त करण्यासाठीचा एक लढा उभा राहतो। त्या मार्गाने तुम्ही आम्ही चालावं, ती चिन्ह ओळखून, ते दिशादर्शन ओळखून आमची वाटचाल असावी। स्वकल्याणातून मानवी कल्याण साधण्याचं तंत्र तुकाराम महाराज आपल्याला सांगताना संतांची भूमिका महत्वाची मानतात, कारण या संतांचा सत्संग मिळाला, त्यांचे विचार, त्यांच्या भावना, त्यांनी केलेली कृती यांचा संयुक्त संस्कार तुमच्या आमच्या मनावर, बुद्धीवर आणि अखेरीस कर्मावर होतो। आमचा दृष्टिकोन स्वच्छ होतो। का, कशासाठी आणि कसं या प्रश्नांची उत्तरं आपसूक मिळतात आणि मग रोल मॉडेल कुणाला म्हणायचं या प्रश्नाचंही उत्तर सहजपणे मिळत जातं। महाराजांना 300-350 वर्षांपूर्वी समाजामध्ये फिरताना, आपल्या दुकानाच्या गल्ल्यावर बसताना, महाजनगिरी करत असताना, प्रत्येकाशी संवाद साधताना जे जे जाणवलं ते आजही आमच्या अवतीभोवती आम्हाला जाणवल्याशिवाय राहत नाही। तेव्हाही माणसांचे रोल मॉडेल चुकीचे असतील, त्यांनी निवडलेले आदर्श चुकीचे असतील, म्हणून माणसांची अधोगती ही सातत्याने होतच होती। गावात व्यसनाधीन असलेला, गुंडगिरी करणारा किंवा एखादा स्वार्थी, मसल्स आणि मनी पॉवरवर स्वतःचं साम्राज्य उभा करणारा पुरुष व्यक्ती जर एखाद्याचा रोल मॉडेल असेल तर संपूर्ण पिढी त्याच्याच मागे जाते। परंतु समाजात जागृती निर्माण करणारा, एक जागर घडवणारा, प्रबोधन आणू पाहणारा, सद्विचारी व्यक्ती जर खऱ्या अर्थाने आदर्श म्हणून निवडली गेली तर समाजही उच्चतम पातळीला नक्कीच जातो। हे जाणवलं महाराजांना। आज इतकी वर्ष, दशकं उलटून गेली तरी सुद्धा या गोष्टीचे महत्व यत्किंचितही कमी झालेले नाही आणि ते कमी होणार नाही। आजही आमच्या समाजात कदाचित कमी संख्येने असेल पण संत मंडळी आहे, ज्यांचा आदर्श घेता येईल, ज्यांचे विचार हे लक्षात घेता येतील, त्यांची कृती, त्यांचं कर्म स्वीकारता येईल आणि त्याप्रमाणे स्वतःला घडवता येईल अशा माणसांचा, विचारांचा, व्यक्तींचा, कर्माचा, कर्तृत्वाचा शोध घेऊन त्या दिशेने वाटचाल करण्याची नितांत गरज आहे। तुकाराम महाराजांचा हा सांगावा अभंगाच्या रूपातून तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचला, आम्ही तो कृतीत आणला तरी संपूर्ण आमचं आयुष्य हे धन्य झाल्याशिवाय राहणार नाही। महाराजांच्या अशाच अभंगांचा परिचय, भावार्थ आपण समजून घेणार आहोत। त्यासाठी भेटूया पुढील अभंगासह। तोपर्यंत मी मनोज रेशमासह आपला निरोप घेतोय। रामकृष्ण हरी। दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप। जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 20 25। साहित्य उत्सव हे YouTube चॅनल आजच सबस्क्राइब करा। साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या। ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार।